आज तुम्ही जालना दौऱ्यावर आले होता. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, बैठक झाली. काल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आदेश दिले आहेत की एका महिन्याचा आत जे नायब तहसीलदार यांनी बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले होते ते मूळ प्रमाणपत्र जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगरपालिका यांनी एका महिन्यात परत घ्यावे. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यात एकंदर 1787 अर्ज आले, त्यापैकी 1760 असं खोट्या पद्धतीने नायब तहसीलदारनी प्रमाणपत्र दिले आहे. 3595 प्रमाणपत्र परत घेतले जाणार. त्याचबरोबर जे बाकी तहसीलदारनी प्रमाणपत्र दिले त्याची पुन्हा चौकशी केली जाणार. जालना जिल्ह्यात एक आणखीन मोठा घोटाळा समोर आलेला आहे. डायरेक्ट सरकारी हॉस्पिटलमध्ये जे कॉम्प्युटर ऑपरेटर, कॉन्ट्रॅक्टर येथे काहीतरी गोंधळ झाला आहे आणि बोगस विलंबित जन्म प्रमाणपत्र डायरेक्ट सरकारच्या पोर्टलवर रजिस्टर करण्यात आलं आहे. त्या संबंधी पण आज विशेष चर्चा झाली आहे. 2 दिवसात त्या संबंधात पण गुन्हा दाखल होणार. सपाचे नेते अबू आझमी यांनी काल देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि मशिदींवर जे भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावले होते त्या संदर्भात मार्गदर्शक सूचना लावण्याचे तुम्ही सांगितले. आता प्रकारचे राजकीय नेते त्यांचे भोंगे हे गेले 4 महिने सतत वाजत आहे. उद्धव ठाकरे सेनेचे नेते असो, राहुल गांधीचे नेते असो, अबू आझमी असो, पण आता कुठलाही राजकीय नेत्यांचा स्वतःचा भोंगा वाजू द्या रोज सकाळचा, पण मशिदीवर बेकायदेशीररित्या एक पण भोंगा वाजू देणार नाही. मग त्या अबू आझमी असो, राहुल गांधी असो, ते उद्धव ठाकरे असो, नमाज पडायची आहे, पूजा प्रार्थना करायची आहे, आपण बॉक्स स्पीकर लावा. मुंबईत आतापर्यंत मुंबईत 40 आणि महाराष्ट्रात 10 पोलीस स्टेशनची मी भेट घेतली. मुंबईत 60% भोंगे खाली आले आहेत. एका महिन्यात मुंबई भोंगे मुक्त होणार आणि 2 महिन्यात महाराष्ट्र. सर, हिंदी में बताइए, आज हम जानना है जी घटना घडली आहे, आवक के रोकड सापडली आहे, आपण काय ईडीची चौकशी करणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी हे प्रकरण खूप गंभीरतेने घेतलं आहे आणि एक सिनियर अधिकाऱ्यांची SIT याची चौकशी करणार आणि जो कोणी असेल त्यावर कारवाई होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.